नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे। मित्रांनो, LLB 3 इयर किंवा 5 इयर CET असेल तर त्यामध्ये इंग्रजी व्याकरणला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहे। 3 इयर लॉ CET मध्ये 50 मार्कासाठी इंग्लिश ग्रामर हे विचारलं जातं। अतिशय सोपे असे आणि साधे प्रश्न असतात, परंतु आपल्या मनामध्ये इंग्रजीची भीती असल्यामुळे आपण त्याचा अभ्यास करणं टाळतो किंवा काही विद्यार्थी मित्रांना कशा प्रकारचे प्रश्न येतात याविषयी माहिती नसते। तर याविषयी तोंड ओळख व्हावी, तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न येतात हे समजावं आणि आतापर्यंत कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत ते तुम्हाला माहिती व्हावी यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन येत आहे। मित्रांनो, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पहा, तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, इथून पुढचे सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, आपण इथं पाहिलं तर हा सिलेबस आहे, मार्किंग स्कीम आहे। लीगल ऍप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग त्यासाठी 30 क्वेश्चन 30 मार्क्स साठी आहेत। जनरल नॉलेज अँड करंट अफेअर साठी 40 प्रश्न आहेत आणि हा 40 मार्काचा सेक्शन आहे। लीगल अँड अनालिटिकल रिझनिंग यासाठी 30 प्रश्न आणि 30 मार्क। आणि इंग्लिश जर पाहिलं तर याच्यामध्ये ग्रामर आहे, ते 50 मार्कासाठी आणि 50 प्रश्न आहेत आणि हा इंग्लिशचा सिलेबस आहे। तर अतिशय साधे आणि सोपे प्रश्न याच्यामध्ये येतात। तर तुम्ही तर पाहिलं तर व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एखाद्या शब्द समूहासाठी किंवा एकसारखे दिसणारे शब्द, त्यानंतर आयडम्स अँड फ्रेज ज्याला वाक्यप्रचार म्हणी आपण म्हणतो, वन वर्ड सबस्टिट्यूशन, एखाद्या वाक्यासाठी एक शब्द, अशा प्रकारचे सोपे सोपे यामध्ये प्रश्न असतात। सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट अँड रिअरेंजमेंट, फिल इन द ब्लँक्स, असे सोपे सोपे प्रश्न याच्यामध्ये असतात। तर नेमकं हेच प्रश्न एक्झाम मध्ये कशा प्रकारे विचारले जातात ते आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहूया ती सिनोनिमस म्हणजेच समानार्थी शब्द। तर इथे काय आपण प्रश्न पाहणार आहोत। पहिला आहे डिसओबे आणि त्याचे पर्याय जर तुम्ही पाहिलेत तर या ठिकाणी फॉलो, कमांड, व्हायलेट आणि रिगार्ड असे जे पर्याय आहेत। आता डिसओबे या प्रश्नाचं नेमकं आपल्याला अर्थ माहिती पाहिजे, या शब्दाचा अर्थ माहिती पाहिजे। डिसओबे म्हणजे आज्ञा न पाळणे। तर मग आज्ञा न पाळणे याला या चार पैकी कुठला ऑप्शन येतो? पहिला ऑप्शन बघितला, फॉलो हे म्हणजे अनुकरण, त्याला आपण फॉलो करणे असं म्हणतो। कमांड म्हणजे आज्ञा देणे, व्हायलेट म्हणजे उल्लंघन करणे आणि रिगार्ड म्हणजे संबंधित। तर या चार पैकी व्हायलेट जो आहे ते आपलं करेक्ट आन्सर आहे आणि व्हायलेट म्हणजेच उल्लंघन करणे म्हणजेच आज्ञा न पाळणे, त्याला समानार्थी शब्द आहे। मित्रांनो, अतिशय सोपे प्रश्न 4 ते 5 प्रश्न अशा प्रकारचे तुम्हाला एक्झाम मध्ये असतात म्हणजे असतात। तर याचा अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर एक कुठलंही चांगलं ग्रामरचं बुक घ्या आणि समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी या त्यातल्या व्यवस्थित पाठ करून ठेवा, समजून घ्या। तुमच्याकडे जितकं शब्द सामग्री असेल, शब्दसंग्रह असेल, तितका तुम्हाला हा सेक्शन सोपा जाणार आहे। दुसरा शब्द आहे स्पेंड थ्रिफ्ट। आता स्पेंड थ्रिफ्ट याचा अर्थ खर्च करणे असा होतो किंवा खर्च असा होतो। आता खर्च या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे। तर 4 पर्याय तुमच्या समोर आहेत। पहिला पर्याय आहे फेमस, फेमस म्हणजे प्रसिद्ध। त्यानंतर आहे मायजर, मायजर म्हणजे वाईट। त्यानंतर आहे एक्स्ट्रावॅगंट म्हणजेच उधळपट्टी आणि चौथा आहे फ्रोगल, फ्रोगल म्हणजेच काटकसरी। तर आता खर्च करणारा जो असतो त्याला आपण उधळपट्टी करणारा असं म्हणतो, त्यामुळे याचं करेक्ट आन्सर असणार आहे एक्स्ट्रावॅगंट। पुढचा शब्द आहे इनसॉल्वंट, इनसॉल्वंट म्हणजे दिवाळखोर आणि त्याचे पर्याय आहेत वेल्दी, हॉनेस्ट, रेकलेस आणि बँकरप्ट। तर यापैकी आपण याचे अर्थ पाहिले तर वेल्दी म्हणजे श्रीमंत असा अर्थ होतो, हॉनेस्ट म्हणजे प्रामाणिक, रेकलेस म्हणजे बेपर्वा आणि बँकरप्ट म्हणजे दिवाळखोर। तर इनसॉल्वंटचा करेक्ट आन्सर आहे बँकरप्ट। त्यानंतर लेझी, लेझी म्हणजे सर्वांना माहिती असेल आळशी। यासाठी समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे।
तुमच्याकडे पर्याय आहेत इनडिफरंट, ब्रेव, इंडस्ट्रियस अँड एनर्जेटिक. एनर्जेटिक जर पाहिलं आपण तर उत्साही असा अर्थ होतो. इंडस्ट्रियस म्हणजे अतिशय कष्ट करणारा, कष्टाळू असा अर्थ होतो. ब्रेव म्हणजे धाडसी किंवा शूर असा अर्थ होतो. इनडिफरंट म्हणजेच उदासीन. आता आळशी याला समानार्थी शब्द उदासीन असा होतो, म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे इनडिफरंट. त्यानंतर पुढचा शब्द आहे जुवेनाईल. तर हे जे शब्द आहेत, जुवेनाईल हा शब्द कायद्याच्या भाषेमध्ये वापरला जातो आणि जुवेनाईल म्हणजेच अल्पवयीन असं त्याचा अर्थ होतो. तर लॉ मध्ये हा शब्द बऱ्याचशा वेळेस वापरलेला आहे. तर जुवेनाईल साठी आपल्याला इथं काही ऑप्शन दिलेले आहेत. अल्पवयीन असा याचा अर्थ आहे, तर यामधलं अल्पवयीन असं मीनिंग असणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. अडल्ट म्हणजेच प्रौढ, मॅच्युअर म्हणजे देखील प्रौढ, ओल्ड पर्सन म्हणजे म्हातारा माणूस किंवा प्रौढ व्यक्ती असं आपण म्हणू शकतो. आणि राहिला यंग पर्सन आपण त्याला अल्पवयीन याला समानार्थी शब्द आहे. त्यामुळे इथं यंग पर्सन हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. आता त्यानंतर आपण पाहणार आहोत विरुद्धार्थी शब्द, ज्याला अँटोनिमस असं म्हटलं जातं. तर पहिला शब्द आहे क्रुअल. आता क्रुअल हा देखील कायद्यामध्ये क्रुएल्टी वगैरे शब्द वापरलेले आहेत. तर क्रुएल याचा अर्थ जो आहे तो क्रूर. आता क्रूरला इथं आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे. पहिला आहे ट्रबल शूट. ट्रबल शूट म्हणजे त्रासदायक. त्यानंतर आहे काइंड. काइंड म्हणजे दया. त्यानंतर आहे वीक म्हणजे कमकुवत. आणि चौथा आहे ब्रुटल म्हणजे देखील क्रूर. पण लक्षात ठेवा इथं आपल्याला विरुद्धार्थी क्रूरच्या विरुद्ध, आता ब्रुटल आहे, ट्रबल शूट आहे, त्रासदायक आणि क्रूर हे दोनचे अर्थ आहेत. आता राहिलं दोन, काइंड आणि वीक म्हणजे कमकुवत आणि काइंड म्हणजे दयावान. एक आहे क्रूर व्यक्ती, क्रूरच्या विरुद्ध दया, म्हणून इथं काइंड हे तुमचं करेक्ट आन्सर येणार आहे. त्यानंतर पुढचा शब्द आहे इंडस्ट्रियस. इंडस्ट्रियस म्हणजेच अतिशय कष्टाळू ज्याला आपण म्हणू शकतो. तर कष्टाळूच्या विरुद्ध हे तुम्हाला सर्वांनाच इथे आन्सर माहिती असेल. तर हार्ड वर्किंग जे आहे त्याला आपण कष्टाळू म्हणतो, पण याचा तो समानार्थी शब्द झाला. ब्रेव म्हणजे शूरवीर किंवा धाडसी. ऍक्टिव्ह म्हणजे देखील कार्यमग्न असणारा आणि लेझी म्हणजे आळशी. कष्टाळूच्या विरुद्ध आळशी हा समानार्थी शब्द होतो, म्हणून इंडस्ट्रियसचा विरुद्धार्थी शब्द आहे लेझी. त्यानंतर पुढचा शब्द आहे ऍडजर्न. ऍडजर्न हा देखील शब्द कायद्याच्या भाषेमध्ये येतो. ऍडजर्न साठी काही इथं पर्याय दिलेले आहेत. याच्या विरुद्ध म्हणजेच पुढे ढकलण्याच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. डिले म्हणजेच उशीर करणे, पुढे ढकलणे असल्याचा अर्थ होतो. पोस्टपोन म्हणजे देखील पुढे ढकलणे. प्रीपोन म्हणजे मागे घेणे, परंतु हा डिक्शनरी मध्ये याला हा शब्द नाही आहे. पोस्टपोनच्या विरुद्ध प्रीपोन असा वापरला जातो, परंतु ऍक्च्युअल मध्ये असा शब्द नाही. आणि शेवटी आहे कंटिन्यू म्हणजे चालू ठेवणे. तर याचं करेक्ट आन्सर येणार आहे कंटिन्यू. त्यानंतर पुढचा शब्द आहे फ्रेंडली. फ्रेंडली म्हणजे अनुकूल असा याचा अर्थ होतो. तर यासाठी काही ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे वॉर्म, अफेक्शनल, हॉस्टाईल आणि कॉर्डियल. फ्रेंडलीच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. वॉर्म म्हणजे उत्साही, अफेक्शनल म्हणजे प्रेमळ, हॉस्टाईल म्हणजे विरोधी आणि कॉर्डियल म्हणजे सौहार्दपूर्ण. तर या ठिकाणी फ्रेंडलीच्या विरुद्ध शब्द होतो हॉस्टाईल म्हणजेच विरोधी असा त्याचा अर्थ होतो. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे हॉस्टाईल. त्यानंतर अॅनालॉगस किंवा वन वर्ड फॉर द सेंटेन्स याला आपण उपमा म्हणतो. ते प्रश्न कसे असतात ते एकदा पाहून घेऊयात. ए पर्सन लुक्स ऍट द ब्राईट साइड ऑफ अ थिंग. एखाद्या गोष्टीची उजळ बाजू पाहणारा म्हणजे चांगली बाजू पाहणारा व्यक्ती, तर त्याला काय म्हणतात? तर खाली ऑप्शन दिलेले आहेत. पेसिमिस्ट, फिलॅन्थ्रोपिस्ट, ऑप्टिमिस्ट आणि हायपोक्राइट. तर या शब्दांचे अर्थ माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. पेसिमिस्ट म्हणजे निराशावादी, फिलॅन्थ्रोपिस्ट म्हणजे परोपकारी,
ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी आणि हायपोक्राईट म्हणजे ढोंगी. तर एखाद्या गोष्टीची चांगली बाजू किंवा उजळ बाजू पाहणे त्याला करेक्ट आन्सर आहे ऑप्टिमिस्ट म्हणजेच आशावादी. कुठल्याही गोष्टीची चांगली बाजू आपण पाहतो म्हणजे आपण आशावादी असतो. प्रत्येक गोष्टीमधून चांगलं काहीतरी होईल असा याचा अर्थ होतो, त्याला ऑप्टिमिस्ट असं म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे द करंट होल्डर ऑफ एनी ऑफिस ऑर पोझिशन. एखादं पद ग्रहण केलेला व्यक्ती जो वर्तमान काळातील आहे तर त्याला काय म्हणतात. तर ऑप्शन आहेत इनकम्बंट, प्रिडेसेसर, हेअर, फॉलोअर. आता फॉलोअर म्हणजे अनुयायी असतो, एखाद्याला आपण फॉलो करतो फेसबुकला असेल वगैरे तर ते अनुकरण करणे. त्यानंतर हेअर म्हणजे वारस, एखादा व्यक्ती मेला तर त्यानंतर त्याच्या मृत्यू पश्चात त्याला प्रॉपर्टी वगैरे मिळते किंवा ते पद मिळत असतं त्याला आपण वारस म्हणतो. प्रिडेसेसर म्हणजेच ज्यांनी यापूर्वी ते पद ग्रहण केलेलं होतं त्याला प्रिडेसेसर म्हणतात. आणि इनकम्बंट म्हणजे पदाधिकारी किंवा सध्या एखाद्या पोझिशनवरती काम करत असणारी व्यक्ती. तर या ठिकाणी इनकम्बंट हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. अ पर्सन बिलीव्ह इन गॉड, देवावरती विश्वास ठेवणारा किंवा देव आहे असं मानणारा व्यक्ती. तर त्यासाठी एक शब्द आहे तो आपल्याला शोधून काढायचा आहे. स्केप्टिक, थेइस्ट, अथेइस्ट, फॅनेटिक. तर यापैकी करेक्ट तुम्हाला शब्द शोधायचा आहे जो अ पर्सन बिलीव्ह इन गॉड म्हणजेच देवावरती विश्वास ठेवणारा व्यक्तीसाठी वापरला जातो. तर स्केप्टिक म्हणजे संशयी, थेइस्ट म्हणजे आस्तिक, अथेइस्ट म्हणजे नास्तिक आणि फॅनेटिक म्हणजे धर्मांध. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे ते म्हणजे थेइस्ट म्हणजेच या ठिकाणी आस्तिक ज्याला म्हणतो, देवावरती आस्था असणारा, देवावरती श्रद्धा असणारा व्यक्ती. त्यानंतर आहे अ पर्सन डज नॉट बिलीव्ह इन गॉड. तर इथं आपल्याला काही पर्याय दिले आहेत. पहिलं म्हणजे पॅगान ज्याला आपण मूर्तीपूजक म्हणतो. त्यानंतर दुसरा आहे अथेइस्ट ज्याला नास्तिक असं म्हणतात. त्यानंतर आहे फॅनॅटिक ज्याला धर्मांध म्हणतात आणि स्पिरिच्युअल म्हणजेच आध्यात्मिक. तर ज्याचा देवावरती विश्वास नसतो त्याला आपण नास्तिक असं म्हणतो. तर अथेइस्ट हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वन हु सेल्स थिंग्स बाय रोमिंग अबाउट. फिरून वस्तू विकणारा तर त्याला आपण काय म्हणतो. तर त्याचे इथं काही पर्याय आहेत. ग्रोसर म्हणजेच किराणा किंवा वाणी असं त्याला आपण म्हणू शकतो. शॉपकीपर म्हणजे दुकानदार, हॉकर म्हणजे फेरीवाला आणि बिझनेसमन म्हणजे व्यापारी. तर याचं करेक्ट आन्सर तुम्हाला कळलं असेल तर हॉकर म्हणजेच फेरीवाला जो फिरून वस्तू विकतो त्याला आपण फेरीवाला म्हणजेच हॉकर असं म्हणतो. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे म्हणी आणि वाक्प्रचार. जसं मराठीमध्ये आहेत काकेत कळसा गावाला वळसा वगैरे वगैरे. तर तशा देखील इंग्लिशमध्ये काही ऍडम्स अँड फ्रेजेस आहेत. तर ते कसे असतात आणि त्याचं कसं आन्सर लिहायचं असतं ते आपण पाहूयात. तर पहिलं इथं आहे टू लिव्ह नो स्टोन अनटर्न्ड. याचा शब्दशः जर पाहिला तर प्रत्येक दगड पालथा घालणे किंवा कुठलाच असा दगड शिल्लक नाही जो पालथा घातलेला नाही असा शब्दशः अर्थ होतो. तर इथं जर आपण त्याचे पर्याय पाहिले टू ट्राय वन्स बेस्ट, टू गिव्ह अप, टू पोस्टपोन, टू ऑर्डर. तर कुठलाही दगड शिल्लक न राहणे, सर्व दगड पालथे घालणे म्हणजेच जमेल ते शक्य असेल तितके प्रयत्न करणे असा याचा अर्थ होतो. आणि याचं करेक्ट आन्सर आहे टू ट्राय वन्स बेस्ट. जितकं शक्य आहे त्या सर्व गोष्टी करणे म्हणजेच टू लिव्ह नो स्टोन अनटर्न्ड. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे अ स्नेक इन द ग्रास. गवतामधील साप असं या एक म्हण आहे अ स्नेक इन द ग्रास. तर शब्दशः अर्थ आपण इथं घ्यायचा नसतो, त्याचा मिनिंग वेगळा असतो. आता इथं काही पर्याय दिलेले आहेत. फेअर विदर फ्रेंड, बोझम फ्रेंड, हिडन एनिमी, ट्रस्टवर्थी पर्सन. तर आता एखाद्या गवतामध्ये लपलेला जो साप असतो तो आपल्याला दिसत नाही असा याचा अर्थ आहे. तर इथं हिडन एनिमी लपलेला शत्रू
असा याचा अर्थ आपण इथं सांगू शकतो आणि हे हिडन एनिमी हे याचं करेक्ट आन्सर आहे. तिसरं आहे टू सी आय टू आय. तर याचं करेक्ट आन्सर आहे, पर्याय पाहून घ्या, टू डिसएग्री, टू अपोज, टू अप्रिशिएट अँड टू एग्री. तर याचं करेक्ट आन्सर आहे टू एग्री. आणि शेवटचं टू गिव्ह अ फाल्स कलरिंग. फाल्स म्हणजे खोटा आणि कलर म्हणजे रंग. एखाद्या गोष्टीला खोटा रंग देणे. तर त्याचे काही पर्याय दिलेले आहेत. टू मिस रिप्रेझेंट, टू रिव्हेल द फॅक्ट, टू प्रोड्यूस द प्रूफ, टू बी हॉनेस्ट. तर इथं टू मिस रिप्रेझेंट हे याचं करेक्ट आन्सर येणार आहे. म्हणजेच एखादी गोष्ट चुकीच्या पद्धतीनं सांगणे. फाल्स कलरिंग म्हणजेच चुकीच्या पद्धतीनं सांगणे, म्हणून टू मिस रिप्रेझेंट हे याचं करेक्ट ऑप्शन आहे. तर मित्रांनो, हे अशा प्रकारे काही सोपे सोपे प्रश्न हे एक्झाम मध्ये येत असतात. इंग्लिशचं बुक घ्या आणि व्यवस्थित स्टडी करा, समजून घ्या, तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. काही दिवसामध्येच एक्झाम येणार आहे. एक्झाम साठी बेस्ट लक. थँक्यू.